नमस्कार. तर चला आज आपण बाटीची रेसिपी पाहणार आहोत. तर रोल करून बाटी बनवणार आहोत. तर यासाठी मी इथे मका व गव्हाचं पीठ छान असं मोठा दळून घेतलेलं आहे पहा. तर आपल्याला हे थोडंसं रवा साईजमध्ये दळून घ्यायचं आहे पीठ. तर पहा, यानंतर आपण यात थोडासा सोडा घालणार आहोत. यानंतर ओवा हातावरती क्रश करून आपल्याला ओवा घालायचा आहे पहा. यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं. तर आपल्याला हे पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे पहा. असं सैल पीठ नाही मळायचं, जसं की कणिक म्हणजे आपण चपात्यासाठी कणिक मळतो ना, तर त्या पद्धतीत नाही, त्याच्यापेक्षा आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे पहा या पद्धतीत. त्यानंतर आपल्याला याचा एक छान असा मोठा गोळा तोडून घ्यायचा आहे. पायाचा उंडा तयार करायचा आहे. तर पोळपाटाला इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आधीच. तर आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे पहा गोलाकार. तर पहा, मस्त असं लाटून घ्यायचं आहे. तर यावर आपण तूप अगर तेल लावू शकतो. तर मी इथे तेल लावलेलं आहे पहा. तर तेलाचं चौकड आपल्याला छान असं लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जसं रोल करतो ना, तसा याचा रोल बनवून घ्यायचा आहे पहा. अगदी सोपं आहे. तर पहा, हा रोल देखील तयार झालेला आहे. तसं आपल्याला सर्व रोल एक एक करून घ्यायचे आहेत. तर पहा, हे छान असे आपले रोल तयार झालेले आहेत. यानंतर आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे पहा. त्या पद्धतीत आपण याला मांडून वाफवून घेऊयात. तर 10 मिनिटात हे वाफवून होतात. तर पहा, किती छान असं मस्त शिजलेलं आहे. तर यात आपण थोडं बत्तई हे करून बघूया. तर मस्त शिजलं आहे. तर याला आपण कट करून घेऊयात पहा. तर किती छान कट होत आहेत पहा. याचे लेयर्स पडतात, त्यामुळे ही बाटी रोलची बाटी म्हटलं तरी चालेल. तर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे पहा. तर छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे. तर पहा, तर हे छान असं तळून झालेलं आहे. तर आपण दुसरे देखील बाट्या ज्या आहेत त्या तळून घेऊयात. तर पहा, हे बाटी आपली छान अगदी सोप्या पद्धतीत आपण तयार केली आहे. डाळीसोबत आपण हे खाऊ शकतो. तर अगदी क्रिस्पी आपली बाटी तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. तूप घालून आपण हे खाऊ शकतो. तर थँक्यू.